एक तर गोष्ट माझ्याकडे कायम मी जिवंत आहे तोपर्यंत राहील ती म्हणजे माझं गाणं. येस. कारण की काय तंबोरे लागले ना की मला 2 तास कसे जातात ते कळत नाही. आणि मग 2 तासाची 3 सेशन्स केली ना की ते 6 तास माझे गेलेलेच असतात इन अ व्हेरी प्रोडक्टिव्ह वे. म्हणजे असं अनेक वेळा झालेलं आहे. गंमत म्हणून सांगतो की पंडित कुमार गंधर्वांनी मैफल किंवा असं एक ग्रुप छोटासा गायला बसूया तसं, तर तंबोरे लावले आणि फार तंबोरे छान जुळले होते. त्यांचा रिलायन्स तंबोऱ्यांवर खूप असायचा. ते म्हणायचे की तंबोरे म्हणजे कॅनव्हास आहे म्हणे माझा, त्याच्यावरती मी ऐकवतो सगळं. तो जो कॅनव्हास वाकडा तिकडा असेल तर मी नाही ऐकू शकणार. त्यामुळे तो कॅनव्हास सरळच पाहिजे. ते चित्राच्या भाषेत खूप बोलायचे. कारण की ते मुंबईत आले की ही यूज टू विजिट जहांगीर आर्ट गॅलरी. चित्रकला फार आवडायची त्यांना. म्हणजे ते म्हणून म्हणलं ना की ते बोलायचे पण त्या कॉन्टेक्स्टमध्ये कधी कधी, की एकदा गायला सुरुवात केली आणि लोकांमध्ये कुजबूज काय गातायत. तर ते म्हणले काही नाही, मी यमन कल्याणच गातोय, फक्त मी आत्ता रागाचं प्रोफाईल रंगवत होतो. तुम्हाला समोर ना आलं की माणूस ओळखता तुम्ही, मी साईडने दाखवत होतो तुम्हाला राग. माय गॉड, वाव. तर ह्या सगळ्या लोकांचे हे विचार जेव्हा तुम्ही ऐकता ना तेव्हा तुमचे पर्स्पेक्टिव्ह पण मोठे होतात, ब्रॉड होतात. तंबोरे लावून झाल्यावरती 2 तास तंबोरे वाजले, गायले नाहीच ते, आणि 2 तासानंतर म्हणले झालं संपलं की म्हणे, अजून काय ऐकवायचं, खूप ऐकवलं तंबोऱ्यांनी म्हणे. प्रत्येक गोष्ट त्यांची इतकी अद्भुत होती पंडित कुमार गंधर्वांची, जी माझ्या गुरुजींकडनं मला कळली. की अनुभव घेणं ते म्हणायचे फार महत्वाचं आहे रे म्हणे. आता पावसाळा सुरू होणार आहे तर सगळ्यात इथे मल्हार फेस्टिवल वगैरे जे चालू होतात, तर मल्हार किंवा मिया मल्हार गाताना ते म्हणायचे की छत्री घेऊन पावसात नाही जायचं. छत्री घेऊन पावसात जाणाऱ्याला मिया मल्हार गाताच येणार नाही. पावसाची झड अंगावरती काय लागते हे जेव्हा म्युझिशियनला कळतं तेव्हा तो मिया मल्हार चांगला गाऊ शकतो. तो अनुभव आहे. शुद्ध सारंग गाताना दुपारी 12चं ऊन तळपतं डोक्यावरती कसं लागतं तसा शुद्ध मध्यम लागला पाहिजे शुद्ध सारंगातला, असं ते म्हणायचे. पण जेव्हा असं माझ्याकडे येतं ना तेव्हा आपल्याला रिलेट होतं की अच्छा म्हणजे काय, आणि मग त्याच्या मागे आपण सतत राहतो. त्यामुळे मी म्हणलं असं की गाणं इज सच अन इंटिग्रल पार्ट की ते कधीही सुरू होतं आणि किती वेळही चालू राहू शकतं. आणि गेल्या खेपेला तुम्ही खूप सुंदर गोष्ट मला ऐकवली होती आणि त्यानंतर ती गोष्ट सुद्धा माझ्यासोबत कायम राहिली. आणि दिस इज द बेस्ट पार्ट की कोणत्याही चित्रपटातलं ते गाणं नव्हतं. आणि जेव्हा मी त्या गाण्याचंही रील सोशल मीडियावरती टाकलं तेव्हा ते इतकं शेअर झालं, कारण ते इतकं सुश्राव्य होतं आणि ते इतकं सुंदर होतं तेवढा भाग सुद्धा ऐकणं. आणि बेस्ट गोष्ट ही झाली की ते ऐकल्यानंतर अजून इतकी ओढ मनात निर्माण झाली की हे पूर्ण ऐकायचं. आता ते होतं ना आपला लूप लागतो मग की जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत चैन नाही पडत. तसं अनेक लोकांनी मला त्यांचा फीडबॅक कळवला की त्यानंतर जाऊन त्यांनी सुद्धा ते कॉम्पोजिशन ऐकलं, त्यांना ते आवडलं. त्यामुळे थँक्स टू यू पुन्हा एकदा की अशा वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून तुम्ही कधी कोणाला गाणं, कधी कोणाला विचार, कधी कोणाला अजून काहीतरी दिलेलं आहे. मी तुला पुन्हा एकदा तेच सांगतो की ह्या सगळ्या लोकांचं मी ते गाणं गायलो ते कदाचित नसेल माहिती लोकांना, पण पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा वॉज अ फॅन्टॅब्युलस कॉम्पोजर. पण तुला सांगतो ही लोक सुद्धा यांचा अभ्यास यांनी खूप केलेला आहे. म्हणजे एक उस्ताद अहमद जान थिरकवा यांच्यावरती एक दूरदर्शननी केलेली डॉक्युमेंटरी आहे, जी आहे युट्यूबवर आहे. ती तू बघ. त्यातल्या एका फ्रेममध्ये थिरकवा खासाहेब येत आहेत स्टेजवरती आणि त्यांचा लाईव्ह सोलो आहे. समोरच्या लाईनीत पु ल देशपांडे आणि अभिषेकी बुवा आहेत. वर बघा, म्हणजे जी परफॉर्मर्स आहेत आपल्यापेक्षा ग्रेट आहेत ना, त्यांच्याकडे या लोकांनी बघितलं, त्यांना ते कळलेलं होतं की समोर बसून अहमदजान थिरकवा खासाहेबांचा तबला ऐकायचा आणि अगदी असे मांडीला ते आल्यानंतर असे ते माय गॉड असं आहे. मी तुला पाठवीन ती डॉक्युमेंटरी, इट्स देअर. त्यात बघ ते 2 जण आहेत. ही जी एक खूप छान डेफिनेशन होती की
संगीत म्हणजे काय किंवा शास्त्र म्हणजे काय, तर जे बाहेरून आत जातं ते शास्त्र, आतनं बाहेर येते ती कला. वाव. तर ते सगळं पचवून ही लोक जेव्हा कंपोज करायची, तर ते सगळं असं वाटतं ना अल्टिमेट आहे, ह्याच्या पलीकडे नाही आहे, फार सुंदर आहे. कारण तो ध्यास असायचा की मी जे करीन ते सुंदरच करीन, चांगलंच करीन, सुश्राव्यच करीन. तो हा सगळा तोच आहे भाग जो मी काय म्हणतो की सतत बघा ना, काय लोक खूप छान छान करतात रे आजूबाजूला. एक ट्रॅकवरती राहिलं तर नाही होत. डोंट गेट कम्फर्टेबल. खूप महत्वाचं आय एम शुअर हे